नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. काव्या देवघरात देवाच्या पाया पडत असताना तिला राखी दिसते आणि ती बोलते की अरे वा, किती छान आहे राखी. दादा, ही तुमच्या बहिणीने पाठवली आहे राखी? यावर दादा बोलतो की हो, माझ्या बहिणीनेच पाठवली आहे आणि उदास होतं. यावर काव्या बोलते की तुमची बहीण खूप लांब राहते, ती स्वतः इथे येऊ शकत नाही, म्हणून तिने राखी पाठवली आहे, हो ना? दादा बोलतो, म्हणजे जवळचं अंतर असतं तर मी स्वतः तिला भेटायला गेलो असतो. माझी बहीण एवढ्या लांब जाऊन बसली आहे, मी तिथे जाऊ शकत नाही. काव्या बोलते की म्हणजे? दादा बोलतो की आम्ही लहान होतो ना, बाजारातून घरी येत होतो, तेव्हा बाजारातून एक बैल उधळला. सगळ्या लोकांची पळापळ झाली. इकडे तिकडे सगळे धावायला लागले आणि बैल नेमका माझ्या दिशेने धावत आला आणि ते बघितल्यावर मला काही सुचलं नव्हतं. पण माझी बहीण सोबत होती ना, तिने तिच्या जीवाची पर्वा न करता तिने त्याच्यापासून लांब लोटलं आणि स्वतः बैलाच्या समोर उभी राहिली आणि त्या बैलाने तिला शिंगाने उडवलं आणि त्याच वेळेला लगेच खल्लास झाली. एकही शब्द न बोलता मला सोडून गेली कायमची. सटवाई असते ना, ही आपलं नशीब लिहिते असं म्हणतात. कोणाच्या नशिबात असं मरण लिहू नको. तेव्हा तिथे काव्या आणि पार्थ खूप इमोशनल होतात. पार्थ दादाजवळ जातो आणि बोलतो, दादा शांत व्हा, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, सावरा स्वतःला. दादा बोलतो की रक्षाबंधनाच्या दिवशी बाजारात जातो, राखी विकत घेतो आणि हाताला स्वतः मीच बांधून घेतो. तेव्हा काव्याला खूप रडू येतं. तेव्हा दादा बोलतो की मला तुला रडवायचं नव्हतं खरंच. तेव्हा काव्या बोलते की मी तुम्हाला बांधू राखी? यावर दादा मान हलवतो. दुसरीकडे आपण पाहतो की विक्रम आत्याला बोलतो की मी का नाही बांधून घेणार राखी तुझ्याकडून? आत्या रडून बोलते की अख्खं घर माझ्या विरोधात आहे विक्रम. असं असताना तू जर का माझ्याकडून राखी बांधून घेतली तर ती कदाचित कोणाला आवडणार नाही असं वाटलं रे मला. यावर विक्रम बोलतो की हे बघ ताई, हा कोणाच्याही आवडीनिवडीचा मुद्दा नाहीच आहे. अगं, हा नात्याचा सण आहे. हा राखी नावाचा धागा हातावर बांधून घेण्याचा सण आहे. यावेळी प्रत्येक भाऊ बहीण हा राखी नावाचा धागा हातावर बांधून आपलं एकमेकांशी असलेलं नातं आणखीन घट्ट करतं. खरं तर भावाचं कर्तव्य असतं बहिणीचं रक्षण करण्याचं. पण तू किती ग्रेट आहेस ग ताई. तुला आठवतं, आपला पार्थ जन्माला आला होता आणि मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, अगदी मरणाच्या दारात होतं. मी माझं ब्लड ग्रुपचं रक्त कुठे अवेलेबल नव्हतं. तेव्हा तू तुझी महत्वाची युरोप ट्रिप सोडून परत आली होती, कारण तुला माहिती होतं तुझं आणि माझं ब्लड ग्रुप सेम आहे. आत्या विक्रमला स्वतःकडे करून घेण्यासाठी नाटक करून बोलते की मी काही जगा वेगळं केलं नाही आहे विक्रम, भाऊ आहेस रे, माझं कर्तव्य होतं हे सगळं करण्याचं आणि तू काही कमी केलं आहेस का रे माझ्यासाठी? तुला आठवते, मी जेव्हा पहिल्यांदा स्वयंपाकघरात गेली होती स्वयंपाक करण्यासाठी, त्यावेळी उकळतं तेल माझ्या हातावरती सांडलं होतं, पण तूच किती रडत होता आठवते? आणि नंतर माझा नवरा मी गमावला. त्यानंतर संकट कोसळलं माझ्यावर. त्यावेळी रम्याचा नाही तर माझा सुद्धा बाप झाला होता. हे खूप मोलाचं आहे रे. विक्रम तेव्हा इमोशनल होतो. विक्रम बोलतो की ताई शांत हो, डोळे पुस, पटकन राखी बांधून घे. आणि मंजू कुठे गेली? आत्या बोलते की मिथुनच्या बहिणीकडे गेली आहे, येईल थोड्या वेळाने. विक्रम पाटावर बसून आत्याकडून राखी बांधून घेतो. विक्रम आत्याला बोलतो की काय देऊ तुला ओवाळणी? यावर आत्या बोलते की मी मागेल ते तू देशील? तेव्हा आत्या म्हणते की विक्रम, तुझ्या माझ्यावरचा विश्वास कायम असाच राहू दे. एवढंच हवे रे मला, अजून काहीही नको. कधीही कोणीही माझ्याबद्दल तुला काहीही सांगितलं तरी तुझा विश्वास ढळू देऊ नकोस. देशील ही ओवाळणी? यावर विक्रम बोलतो की ताई, तुझ्या या बोलण्याने माझा तुझ्यावरचा विश्वास आणखीन घट्ट झालाय. तू खरंच काहीही चुकीची वागली नसणार. नंदिनीला किडनॅप करण्यासाठी असं घाणेरडं कृत्य तू करू शकत नाही. म्हणजे ताई, तू इतक्या खालच्या थराला कधी जाऊ शकत नाही. तू काही काळजी करू नको, हा तुझा भाऊ कायम तुझ्या सोबत असेल. आणि तो उठून जातो. आत्या मनात बोलते की चला, विक्रमला अगदी मनापासून राखी बांधून आमच्या बहीण भावाच्या नात्याची नव्याने उजळणी केली. आता ही राखी त्याला कायम आठवण करून देत राहील. काहीही झालं, नंदिनीने माझ्या विरुद्ध कितीही खरे पुरावे आणले तरी त्याला माझी बाजू घ्यावीच लागेल.
तर दुसरीकडे काव्या दादाला राखी बांधते. दादा राखीला बघून इमोशनल होतो. तर दुसरीकडे आपण पाहतो विक्रम डायनिंग टेबलवर नाश्ता करतो तेव्हा तिथे मानिनी येते आणि बोलते की एरवी माणसानं एका नजरेत ओळखताना तुम्ही नंदिनी खोटं बोलते असं तुम्हाला अजूनही वाटतंय. विक्रम बोलतोय की आरोप खूप मोठा आहे, आता मी काही बोलू शकत नाही. मानिनी बोलते की आरोप मोठा आहे तरी तो सिद्ध होईपर्यंत वसुताईवर पण विश्वास ठेवू नका ना. वसुताईंना मीही अनेक वर्ष ओळखते, पण काल जे काही सगळं घडलं आहे त्यानंतर मी जरा विचारातच पडली. यावर विक्रम बोलतो की माझी बहीण असं काहीही करणार नाही आहे. यावर मानिनीही ठामपणे बोलते की हेच मला माझ्या सुनेविषयी सुद्धा वाटते. विक्रम मानेकडे जरा रागानेच बघतो. मानिनी बोलते की आता 24 तास मागितले आहे. तिने म्हटल्यावर मला खात्री आहे ती पुरावा नक्कीच आणेल. विक्रम म्हणतो की यातले 12 तास ऑलरेडी संपले आहे, आता फक्त 12 उरले आहे. यावर मानिनी म्हणते की 12 तासानंतर काय होईल याचा विचार तुम्ही आतापासून करू नका हा प्लीज. विक्रम बोलतो की आपण कितीही ठरवले तरी विचार यायचे ते येतातच म्हणा. इतक्या सहजी पाठ सोडत नाही आणि 12 तासानंतर काही होणार असेल तरी कुठल्या तरी नात्याची परीक्षा सुरू होणारच आहे दोन्ही बाजूनी. मानिनी बोलते की सुरू होणार कशाला, परीक्षा आता सुरूच झाली आहे. फक्त ती नंदिनीची, काही झालं तरी तिला पुरावा आणावाच लागणार ना. विक्रम बोलतो की असो आणि विषय बदलून पार्थ आणि काव्याशी बोलणं झालं. यावर मानिनी म्हणते की हो, पार्थशी बोलणं झालंय, तो निघालाय. आता हे सगळं दोघांना कळल्यावर ते कसे रिॲक्ट होणार आहे देव जाणे. तेव्हा तिथे रम्या येते आणि बोलते की मामा तू टेन्शन मध्ये असशील, मला माहिती होतं, म्हणून तुझं एक अडलेलं ऑफिसचं काम मी पूर्ण केलंय आणि मेल सुद्धा केलाय, तू चेक करशील. तेव्हा विक्रम तिला थँक्यू बोलतो. तेव्हा तिथे नंदिनी सुद्धा येते आणि बोलते की बाबा थालीपीठ कालपासून तुम्ही काहीही खाल्लेलं नाही आहे, तुम्ही खाऊन घेता का प्लीज. रम्या मध्येच बोलते की अरे वा, गुळ लावण्याचं काम सुरू आहे वाटतं. नंदिनी बोलते की म्हणजे तुला जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. रम्या बोलते की घरातले सगळे तुझ्या बाजूने आहे, नंदिनी फक्त मामा नाही आहे म्हणून गोड बोलून त्याला सुद्धा स्वतःच्या बाजूने करून घ्यायचा प्रयत्न करतीयस ना. नंदिनी बोलते की मला हे सगळं करण्याची काही गरज नाही आहे रम्या, माझ्या माणसाची मला काळजी वाटते म्हणून मी हे करते. रम्या बोलते की अरे बापरे, अगं एवढी काळजी होती तर त्यांना दुखवण्यासाठी माझ्या आईवरती नको नको ते खोटे आरोप का केलेस. शेवटचे 12 तास उरले आहे तुझ्याकडे आणि जर या 12 तासात तू पुरावे दाखल केले नाहीस तर तुला काय करायचे ते नीट लक्षात ठेव नंदिनी. तेव्हा रम्या जायला निघते. मानिनी तिला विचारते की वसुताई कुठे आहे, नाश्त्याला आल्या नाही. रम्या बोलते की तिचे गुडघे दुखत आहे म्हणून डॉक्टरकडे गेली आहे चेकअपसाठी. तेव्हा नंदिनी जरा विचारातच पडते. तर दुसरीकडे आपण पाहतो की आत्या दीपकला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेली असते आणि दीपकला बोलते की आता तूच मला मदत करू शकतो, तू येऊन जर का माझ्या बाजूने बोललास ना, माझ्यावर लागलेले सगळे डाग पुसले जातील आणि त्या नंदिनीचे तोंड काळं केलं जाईल, करशील मला मदत. तेव्हा दीपक रागावूनच बोलतो की मूर्ख समजलं का मला, आल्या पावली निघा, मी कोणाची कसली मदत करणार नाही. इतके दिवस जेलमध्ये मी सडतोय, नंदिनीला मारण्याच्या आरोपाखाली हाफ मर्डरचे चार्जेस आहे माझ्यावर, कधी येऊन विचारपूस केलीस का माझी, नाही ना. आता सगळं तुमच्या गळ्याशी आलं म्हणून तुम्ही माझ्या समोर हात जोडतायत. हे बघा, तुमच्या झोळीत मी काहीच टाकणार नाही आहे, निघा इथून. यावर आत्या बोलते की हे बघ, माझ्या झोळीत मी काही तरी टाक असं कुठे म्हणते, मी तुला बदला घ्यायची एवढी चांगली संधी मिळते तर घे ना. नंदिनीच्या विरोधात जर का तू बोललास ना, तिला घराच्या बाहेर काढलं जाईल, देशमुखांच्या घरातून आणि जीवाच्या आयुष्यातून ती बाहेर जाईल. हे नको आहे का तुला. दुसरीकडे आपण पाहतो की पार्थ हात जोडून त्या दादांताईचे आभार मानतो आणि बोलतो की रात्री आम्हाला जागा दिली, एवढं प्रेम दिलं आणि प्रेमाने खाऊ घातलं, हल्ली कोण करतं असं. खरं तर तुम्ही खूप चांगली माणसे आहेत. तेव्हा ताई बोलते की आम्ही नाही, तो आपला करता करवता, त्याने सांगितलं तसं आम्ही केलं, तो वरचा जसा आपल्याला नाचवतो तसं आपण नाचतो. तेव्हा काव्याला अनिशाचं बोलणं आठवतं, युनिवर्स तुम्हाला जवळ आणण्यासाठी काहीतरी जुगाड नक्कीच करत असे. तेव्हा त्या ताई काव्याला बोलते की मी जे सांगते ते नीट ऐका, असं एकमेकांच्या सोबत राहा, एकमेकांच्या हातात हात देऊन असंच आयुष्य काढा म्हातारा होईपर्यंत. तेव्हा दुसरीकडे आपण पाहतो की दीपक आत्याला बोलतो की हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगतोय या सगळ्यात पडायचं नाही आहे. यावर आत्या बोलते की जरा विचार कर दीपक, नंदिनी जेव्हा एकटी पडेल ना तेव्हा तिला आधारासाठी एखाद्या खांद्याची गरज
गरज भासेल. तुझा खांदा दे की तिला आधारासाठी, बघ म्हणजे विचार कर. दीपक बोलतो की तिच्या विरोधात बोलून सुद्धा ती माझा खांदा शोधेल असं वाटते तुम्हाला? अहो काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का? आणि जायला निघतो तेव्हा आत्या बोलते की आतापर्यंत वाटेल ते केले तिच्यासाठी, पुढे फक्त तुझ्यासाठी जगी असं जर का प्रेमाने सांगितलं, तिला का नाही ऐकणार ती तुझं? तिला जेव्हा तिचा एकटेपणा खायला उठेल ना दीपक, तेव्हा ती तुझा विचार करू शकते नाही का? तेव्हा दीपक बोलतो की बघा, तुम्ही मला घोळ्यात घ्यायचा प्रयत्न करू नका. आता मी तुमची मदत करू शकतो हे तुम्हाला चांगलंच माहित आहे, म्हणून तुम्ही इथे आला आहेत ना? आत्या बोलते की अरे, स्वतःचं भलं स्वतः करू शकतो दीपक. दीपक बोलतो की माझं भल्याचे सोडा, मी जर तुमची मदत करावीशी वाटत असेल ना, तर मला आत्ताच्या आता इथून बाहेर काढा. आत्या बोलते की मूर्ख आहेस का तू? काय बोलतोयस? हाफ मर्डरचे चार्जेस आहे तुझ्यावरती, मी कशी सोडवणार तुला? दीपक ओरडूनच बोलतो की नाही सोडू शकणार ना, मग जा आणि चालायला लागा. तुमची तर मी फुकटात सुद्धा मदत करणार नाहीये, चला निघा इथून. तर दुसरीकडे काव्या ताई दादाला बोलते की चला आम्ही निघतो. तेव्हा ताई बोलते की तू सवाशीण आहे ना, हळद कुंकू लावावं लागेल. ताई हळद कुंकू आणायला जाते, दोघी जणी एकमेकींना हळद कुंकू लावते. तेव्हा काव्या पाया पडते. ताई तिला आशीर्वाद देते की सौभाग्यवती भव. तेव्हा काव्या पार्थ एकमेकांकडे पाहतच राहतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.